थोडं मागन थोडं पुढं. काय दर्शन देवाकडं आहे पण मार्गदर्शन संतांकडे आहे. किती झाले? 3. चौथा, सुख देवाकडे आहे, समाधान संतांकडे आहे. सुख हे गरिबी बिरिबी हे सगळे लबाड आहेत. सगळे कोण गरीब आहे? बसलेल्यापैकी कीर्तनात कोण गरीब आहे त्याला म्हणा बोटवर कर, तुला 10 मिनिटात मी श्रीमंत करतो. कोण गरीब आहे कर बोटवर. मला हलवून सुद्धा देऊ नको, तुला लगेच श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतकी पोलीस स्टेशनला गर्दी कोणची नाहीच. गावठी भाषेत सांगू का, गरीबा इतका किडाच कोणला नाही. कोण गरीब? उगाच आपला टापा हाणायचा माईक हातात आला म्हणजे आम्हाला गरिबी आठवायची. कोण गरीब आहे? ए स्टेजवर बसलेत ना आपण खाली सगळे साहेबने सगळे, आपल्याला गरिबी कोणी सांगायचं नाही. आपण गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा एकही गरीब नाही आज. कोणत्याही गुरुजीला म्हणा तू फक्त थिगळ शब्द शिकव, कसा शिकवणार? थिगळ. किती दिवस शाळेत जाऊन थिगळ शिकव, थिगळ. चड्डी आपली ग्राउंड मध्ये फाटत होती. आपल्याला 10वी पर्यंत खाकी चड्डी होती. 10वी पर्यंत. 1980 पर्यंत पोलिसांना हाफ चड्डी होती. 1980 नंतर चड्ड्या बदल. काय होते आपल्याकडे गरिबी? या सणाला चपाती तर त्या सणाला चपाती. भात कधी पाहिला नव्हता. भजे खानदाने भजे नव्हती. तुम्ही मी देवापुरचे भजे खात होतो. लबाड बोल नका. 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. खापराची फुडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. आणि तेव्हा थुका काय आपण एका बोटाला लावित नव्हतो. नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. दप्तराची पेशी म्हणजे काय? खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. कमरेला काही पट्टे होते का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोहत नाही. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी अंडरपॅन्ट. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळ्या आंघोळीला वड्याला मोकळे. शेड्या वड्याच्या कडाला आपण वड्यात. बाहेर यायचं वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तवर जर घरचे आले शेड्या वड्यालाच मोकळी गँग पळायची. आता ह्या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी. कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. त्याला मराठीत गाडा म्हणायचे. गाडा. हे गरिबी बिरबी हे प्रेम जिव्हाळा हे बरे. हे प्रेम जिव्हाळा आत्मीयता ही सगळी भामटी शब्द आहेत. समाज हित, समाज प्रेम. कोण करते प्रेम? कोणाला वेळ आहे? कोण करतो बाबा बसलेल्यापैकी प्रेम? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तू चक्रम आहे चक्रम. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम थोडंच करते. हे प्रेम बीम हे सगळे लबाड आहेत महाराज. हे प्रेम जिव्हाळा आत्मीयता निष्ठा हे सगळे भामटे शब्द आहेत. याच्यात काय आता थिगळ कसं शिकवणार? आता इतकी गरीब माझाटल्यात चांगल्या चट्ट्या फाडून येतात. अशी एक चड्डी आली आता. इथं काप इथं काप. त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप हिंड. नाही तर घालूच नको. आज रविवार आहे. काय चड्ड्याने. चला पुढं. लागला करंट. करंट लागला का मग सोपं झालं. दर्शन गेलं बॉम्बालं देवाकडं. आणि मार्गदर्शन बस असे फिट ऐकणारे पाहिजे. 3. चौथं वाक्य सुख देवाकडं
पण समाधान संतांकडं. आणि आज संतांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आहे, हे कौतुक आहे. या 5-6 वर्षामध्ये पुरुषोत्तम पाटील ही 2-4 नवीन कीर्तनकार मंडळी झाली, यांनी ठसा समाजावर चांगला उमटवला. पुरुषोत्तम पाटील झालं, स्वपन शास्त्री झालं, प्रकाश साठे झालं, आता रात्री झालं ते खोले झालं. यांनी आमच्यापेक्षा जास्त भक्त परिवार कमावला. क्या बात है, वाह. त्यांची समाजातली पकड आमच्यापेक्षा पॉवरफुल झाली आणि ती अजून पॉवरफुल होणार. त्यांनी ते जमवला जम. आम्हाला 30 वर्ष लागले जमवाय, त्यांनी 3 वर्षात जमावला. आम्ही बसलो खेकडं धरीत, काहीच नाही. विठाला विठाला विठाला. पण ह्या माणसांच्या बाबतीत एक वाक्य सांगतो मला, याला मागच्या जन्मीची पुण्याईश लागते, हे तसं जमत नाही. नाही असं कोणी नाही नाही, तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ हा रक्तात असावा लागतो. हे बोगसगिरी चालत नाही. बोगस फक्त पुढारीच होता येत, बुद्धी असो नाही तर नसो साहेब. इथं तसं नाही. प्रारब्ध आहे म्हणून पाखवाल आहे, प्रारब्ध आहे म्हणून गायन आहे. हे सोपं नाही आहे. कोण एवढं हे चालतं कधी. माझं पोर आळंदीत घाला का आला, मा पोर पाखवाद्या करा, पाखवाद्यातच येडेवानी वागत आहे, तुझं काय करतो. माऊलीच्या भाषेत सांगू, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही. भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. काश्यातलं गुसीड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. तसं कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. असं हे नाही. काही 10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नेसाय शिकले, गाजर काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालतं, एखाद्याला फिकून आणली तर खून होईल. माना नाही तर नका मानू मला, पण परमार्थाला पुण्याई लागतेच. तुमचं काय मत आहे. हे पुण्यवान गडी आहेत मला तर जमत नाही. थोडं पुढं सरकायचं आणि करंट लावून दिलाय. लागला करंट तुम्हाला. किती वाक्य झाले? 4. आता पुढे सरकू आपण. आता हळूहळू नेतो बरोबर तुम्हाला. आता अजून पहिले 10-5 मिनिटं जरा जड जातं, मग एकदा सुरळीत लागलं का मग होतं. आता पुन्हा मागे जायची काही गरज नाही. आता किती वाक्य झाले? 4. आता फायनलच एक वाक्य, देव ते संत, संत ते देव. आणि संतांच्या मंदिर आहे आणि संतांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आहे म्हणून हे 4 वाक्य सांगितले. हा ए आता घुसलो. बस बस बस. आता घुसलो. हरिपाठ काकडा अभंगात घुसायचं बरं का. हरिपाठ काकडा ज्ञानेश्वरी गाथा. आता काकड्याचा कीर्तन करायचा काही संबंध नाही आणि हरिपाठाचा आणि गायक वादकांचा काही संबंध नाही. सबंध पाया सगळी महाराज मंडळी ऐका. आपण म्हणतो सप्ते वाढलेत, पण हरिपाठ काकडा ह्या गोष्टी मागं पडत चालल्यात. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि ह्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत, ह्या पुढे न्यायच्या आहेत. हरिपाठ काय नाही. आता हे पोरं ज्यांच्याकडे शिकायला आहे ना, त्यांना 12वा आणि 15वा अध्याय शिकू नका, ते राहू द्या. हरिपाठ शिकवा. जे संस्था काढणारे काय करतात, पहिल्याच तडाक्यात मन 12वा मन 15वा वाजव. ते काढतो 2-4 दिवस कळ काढित. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला माई पेटी दे. आता आमचे 31 वर्ष गेले भाऊ त्याच्यात. परमार्थाला कधीही साधनाच फिट लागते. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे. अभंगाला सुरुवात. बोला फटाफट. आता बोला. देवाला 2 मुले आहेत. किती? फटाफट. किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. डोकं खाजो बरं. इकीचं नाव विरहिणी, इकीचं नाव भूपाळी. मुली देवाच्या 2 आहेत. एक महिला मंडळ. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. काय रोजानं बसलाय तुम्ही? नाही. नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का?
नाही. म्हणजे तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे? पटकन. दुःखी आहे. मग तुमचं नाव विरहिणी. नवरा खराब आहे पण सासू सासरे चांगले आहेत, हिचं नाव विरहिणी. दुसरं झालं फायनल. 2. दुसरी मुलगी देवाची. सासू सासरे चांगले आहेत, खराब आहेत, पण नवरा चांगला आहे. आता नांदायला का हरकत? नवरा खाल कधीतरी हे दोघं मारणारच आहेत. म्हणजे आपल्या मनात जे आहे ते होणारच आहे. तो खिलारी आपल्या ताब्यात राहणारच आहे. आपण त्याच्या जीवावर मोठे होणारच. आता सासू सासरे खराब आहेत आणि नवरा चांगला आहे, हिचं नाव भोपाळी. इकीचा नवरा खराब, सासू सासरे चांगले, विरहिणी. इकीचा नवरा चांगला, नवरा चांगला, सासू सासरे खराब, हिचं नाव भूपाळी. आणि भूपाळीमध्ये गायक वादक. भूपाळीमध्ये भूपाळी शब्द कसा आहे? भूपाळी. भू म्हणजे जमीन, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचा पालन पोषण करणारा जो आहे त्याचं भजन करणे, याचं नाव भूपाळी. याचं नाव भूपाळी. भूपाळी दुसरं असं आहे भूप आली. भूप आली. भूप आली याचा अर्थ राजा जनता जशी सांभाळतो तसं कटेवरचा देव उभ्या जगाला सांभाळतो, त्याचं भजन करणे भूप आली. भूपाळी गेलं बांबाला. भूप आली. आता गायकांसाठी मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती, चंद्रवती, भूप हे राग आहेत. आता आपल्याला एकच राग माहिती आहे, माईक का काढून घेतला किंवा मला माईक का दिला नाही? कलावती, कलावती, चंद्रकंस, मालकंस, भैरव, आहेर भैरव, सिद्ध भैरव, तुडी हे राग आहेत. राग त्याच्यात पहाटी जो गायला जातो त्याचं नाव भूपाळी. पहाटी, भूपाळी. आणि ते अभंग गायले जातात पहाटी. पूर्वी पहाटी दरवाजावर घंटी वाजवीत मोराचा पिसारा सकाळीची यायचा. वासुदेव सकाळी हातात कंदील घेऊन पहाटी यायचा. पिंगळा यायचा. आणि पूर्वी स्त्रिया दळत असत. लॉंग लॉंग एगो. आता त्या कशावर जळत? जात्यावर. आता जाता गेलं, स्त्रीचं आयुष्य कमी झालं, स्त्री रोगाला बळी पडली आणि बाहेरचं प्रेम कमी झालं. जात्यानं व्यायाम होत होता. काही राग आहेत. दीप नावाचा एक राग आहे, दीप नावाचा. तो दीप नावाचा राग जर गायला, राजा विक्रमाला शनेश्वर भगवान जन्माला आले. शनी महाराज शनेश्वर भगवान जन्माला आले आणि गायल्यानंतर त्यांच्या घोड्यांचे डोळे गेले. राजाला जखम झाली. त्यावेळेस विक्रमराजाच्या तोंडातलं वाक्य आहे, असा मुलगा जन्माला येऊन उपयोग काय? हे वाक्य शनी महाराजांना कळलं. शनी महाराजांनी त्यांना सांगितलं, कन्या राशीमध्ये मी तुझ्या राशीत येईल तेव्हा तुला माझी अनुभूती येईल. तसं ठरलं. राजा घरी गेला आणि राजा घोडा विकायला गेला. तो घोडा चालून पाहण्याच्या बोलीवर नेला. तो घोडा उडाला. राजा नगरीच्या बाहेर जाऊन पडला. तो राजा एका दुकानदाराच्या घरी गेला. तिथं त्याला जेवण केलं आणि तिथं रात्री त्या माणसाला मुलीचं लग्न करायचं होतं. त्याला असं वाटलं हा जावई योग्य आहे. त्याने सांगितलं त्या मुलीला, तुला याच्याशी लग्न करावं लागेल. तिने सांगितलं, मी नवऱ्याची खात्री करून घेते, त्याला माझ्या शयनगृहात पाठवा आणि मला बोलायला लावा. बोलल्यानंतर मी त्याचा अनुभव घेईल. हिनं सजवलेली कॉट सजवली आणि याला बोलवलं. हा सात्विक असल्यामुळं पाप करायला घाबरला. त्याला झोपेचं त्याने सोंग घेतलं. राजा विक्रमाने झोपेचं सोंग घेतल्यानंतर ती झोपी गेली. रात्री तिनं हार खुटीला टांगून ठेवला. एका पक्षानं तो हार गिळला. याने डोळे उघडून पाहिलं, हार गिळतोय, पण गोष्टी दोन आहेत. जर हार गिळताना आवाज केला तर हार चोरीत मी आहे असं होईल आणि परस्त्रीची झोप मोडल्याचं पाप होईल.
म्हणून त्याने झोपून घेतलं. ती सकाळी उठली, ती सांगितलं तू माझा नवरा होण्याचा लायक नाही. ती लगेच मोठ्या माणसाकडे राजाकडे गेलं. राजानं त्याचे हात तोडले, त्याला गटारीत टाकलं, हातपाय तोडून टाकले. त्याच्यावर बरेच दिवस गेले. त्या गावातली मुलगी बापाच्या घरी चालली. बापाच्या घरून जाताना तिने याला पाहिल्यानंतर तिनं याला रथात टाकून घरी नेलं आणि याला तेलाच्या घाण्यावर काम करायला लावलं. तेलाचा घाणा ओढत असताना सहजगत्या दीप नावाचा राग त्याच्या तोंडात आला आणि दीप नावाचा राग त्याने गायल्यावर शनी महात्मे नावाच्या ग्रंथामध्ये दीपे लागले लक्षानुलक्ष अशी ओवी आहे आणि ते दिवे लागले. आता हा भूप आहे आणि आता भूपाळी आहे आणि भूपाळीच्या पुढे काकड आरती ओवाळली जाते. त्यातला आजचा अभंग आहे. आता ही भूपाळी जी आहे ही मुलगी कुणाची? करेक्ट, देवाची. विरहिणी देवाची. आता मुलगी लग्नाला आली का तिला नवरा पाहिजे. महिला मंडळ पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. असा नियम होता पूर्वी. मुलीला पाहुणे येणार, मग आईला सांगायचं इकडे भांग बिंग बांध, कपडे नीट घाल, दात काढायचे नाही, थोबाड वाचवायचं नाही, हातपाय आपटायचे नाही, पाहुण्यांपुढे नीट राह, वाढताना बोलायचं नाही, नाही तर थोबाड फोडीन. असं कोण सांगायची? आई. कोणला? मुलीला. आता मुलगी बापाला सांगते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची अख्खी इज्जत माझ्या हातात आहे. पप्पा मी त्या पोराला 9वीला असताना शब्द दिलाय, यदा कदाचित सूर्याची दिशा बदलेल पण मी त्या बिनमेशीच्या शिंगराला दिलेला शब्द माग घेऊ शकत. तेव्हा तुम्ही तिच्या बापाकडे जा, त्याला जॉईंट करा, 13% पतसंस्था काढा, लॉन्स भाड्याने घ्या, तुरा काढून बोंबलं धेंडा आणि कर्ज फेडीत बसा. जे घडलंय ते होणार म्हणजे होणार. असं कोण म्हणती? मुलींमध्ये 2 गोष्टी असतात. कधी स्मार्ट मुलगी कधीच स्मार्ट मुलावर प्रेम करणार नाही, अख्ख्या जगात नाही. तुम्ही कोणतंही पुस्तक उचका, अख्ख्या जगात स्मार्ट मुलगी सावळ्याच मुलावर प्रेम करणार. आणि सावळी माणसं प्रेमात यशस्वी असतात. माया का पाहतो का काय? याचं कारण आहे सावळा रंग भगवंताचा रंग आहे. वाह क्या बात आहे. आणि मुलींचा दुसरा एक गुण असतो, मुलगी कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार नाही, कधीच नाही. 10वीला पहिला येणारा, 12वीला पहिला येणारा, PI, API, क्लास 1 अधिकारी, कस्टम अधिकारी, टॉपच्या पोरांच्या पोरी कधी नादीच लागणार नाही. तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, SP, PI अशा टॉपच्या माणसांच्या नादीला पोरगी प्रेम करताना भंगरीच पराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री, बगलात गुचिड्या, एकदम पालथ्या मेंदूच, थोडं गालात हसलं, मिशा बिशा काढल्या, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चुरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, किबली चुरीत आहे, किबली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटबा अधिक डोळ्यात. येड्याचा बाजार सगळा. चला आता ही भूपाळी आहे, ही नवरी आहे. अय भूपाळी कोण आहे? नवरी. आता हिला कोण पाहिजे? नवरा. करेक्ट. मग हिच्या नवऱ्याचं नाव माहित आहे तुम्हाला? काम. आणि कसा आहे तो? धडक मारील शंकरा, धडक मारील शंकरा, शंकरा धडक मारील. गेला ब्रह्मचा मातेरा, गेला ब्रह्मचा मातेरा, इंद्रा चंद्र दिनारा, इंद्रा चंद्र दिनारा, राविराजन राविराजन. तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा,
कमाजी कोतवाली याने नागविले बहुता काय डीजे लावायची ग